हॅलो. चला तर आज आपण बनवणार आहोत मस्त असं मसाला वांग. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो वांगे घेतलेलं आहे. छान आता असं आपण कट करून घेऊया. त्याचं देठ काढायचं आणि काटे ते नसतात वांग्याला, त्यामुळे त्याचे छोटे छोटे देठचे सुद्धा काप करून घ्यायचे आपण. हे बघा, मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे असं त्याचं साल काढून घ्यायचं. अगदी अलगद असंच पूर्ण नाही कट करायचं, निम्म्यापेक्षा जास्त 4 भाग असे करून घ्यायचे आणि खराब आहे का आतून एकदा चेक करून घ्यायचं. हे बघा, पुन्हा एकदा मी दाखवत आहे. पहिला त्याचं देठ कट करून, काटे असतात त्यामुळे थोडीशी साल त्याची काढून घ्यायची, अगदी थोडीशी काढून घ्या. माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, हे असे 4 पाकळ्या त्याच्या करून घ्यायच्या आहेत. भाकरी चपाती बरोबर खूप छान टेस्टी लागते, त्यामुळे तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करून पहा. हे बघा, छान असे मी ते सगळे 4 भाग करून घेतलेले आहेत वांगीचे. आता मी 2 वाटी शेंगदाण्याची कूट घेतलेला आहे. शेंगा भाजून त्याचे पेस्ट करून घ्यायची, म्हणजे शेंगा मिक्सरला बारीक करून घ्यायचं. त्यामध्ये 1 चमचा हळद पूड, अर्धा किलो वांगीला 2 वाटी शेंगदाण्याचं कूट पुरेसं आहे. 3 चमचे घरगुती लाल तिखट. अजिबात एक्स्ट्रा कोणताही मसाला बाहेरचा ॲड करायचा नाही. अगदी घरच्या मसाल्यामध्ये छान असं मसाला वांगी बनतो. चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. अर्धा चमचा हिंग. अगदी झटपट बनते, दही भाकरी सोबत सुद्धा खूप छान लागते. आणि घरगुती गरम मसाला 1 चमचा, जेणेकरून खूप छान अगदी टेस्ट येते. तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट सुद्धा करा मला. 2 चमचे तेल ॲड करायचं आहे. तेल हे मसाला एकजीव होण्यासाठी आपण ॲड करायचं आहे आणि भाजीला सुद्धा खूप छान टेस्ट येते. 1 चमचा साखर, हे छान असं आता आपण चमच्याने एकजीव करून घेऊया. 30 वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर हे छान असं मसाला वांग तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. आणि खूप वेळ लागत नाही, अगदी झटपट रेसिपी आहे. गडबडीच्या वेळी सुद्धा आपण ही भाजी नक्कीच बनवू शकतो. हे बघा, हे छान असं आता आपण एकजीव करून घेतलेलं आहे. आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल ॲड करायचं आहे. 2 ते 3 चमचे तेल गरम झाल्यानंतर जे आपण वांग चिरून घेतलेलं आहे ते छान असं तेलामध्ये जरा भाजून घ्यायचं आहे, त्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते. अशी जर भाजी तुम्ही बनवलात तर बाहेर खायची क्रेविंग्सच होणार तुम्हाला नाहीत. त्यामुळे अगदी घरच्या घरी कमी सामानांमध्ये ही भाजी बनते. म्हणजे तसं बघायला गेलं तर माझ्या सगळ्याच रेसिपी अगदी कमी सामानांमध्ये हॉटेलची टेस्ट आणणारेच माझी रेसिपी आहेत आणि कोणताही बाहेरचा मसाला सुद्धा वापरत नाही. हे छान असं 2 मिनिटासाठी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. हे बघा, वांगीचं कलर सुद्धा चेंज झालेला आहे. छान असं गॅसची फ्लेम ही मीडियम हीटवर ठेवून मंद आचेवर असं छान असं भाजून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये जिरं, मोहरी आणि तीळ 1 चमचा ॲड केलेला आहे.
भरपूर असा कढीपत्ता टाका. कढीपत्त्यामुळे भाजीला टेस्ट पण छान येते आणि एक प्रकारची स्मेल येते छान अशी भाजीला. लसणाची पेस्ट 1 चमचा. हे छान असं तेलामध्ये आता भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून जिरं मोहरी आपल्याला कच्चे लागणार नाही. तीळ तेल कढीपत्ता सुद्धा छान असं आपण भाजून घ्यायचं आहे. आता आपला जो मसाला आपण बनवून घेतलेला होता तो आता छान असा वांग्यामध्ये एकजीव करून घेऊया. भरून वांग करण्यापेक्षा अगदी वेळ कमी लागतो आणि झटपट होतं. 1.5 ग्लास पाणी ॲड करायचं आहे. टोटल मी 1.5 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. खूप जास्त पाणी ॲड करू नका, कारण अगदी वांग ताजं असल्यामुळे पटकन शिजून जातं. त्यामुळे उगाच पातळ करून परत त्याला घट्ट करण्यापेक्षा आपण पाणीच कमी थोडं ॲड करा. हे आता आपलं वांग छान असं शिजत आहे. आता गॅसची फ्लेम ही हाय हीटवर ठेवा. आणि माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला असेच मी मस्त घरच्या घरी बनवलेली रेसिपी शेअर करत आहे. कधीतरी बाहेर खाल्लं तर ठीक आहे, पण सारखंच खाणं चांगलं नाही. मग तीच चव आणायची आहे तर बनवा अशा पद्धतीने मस्त असं मसाला वांग. आणि सेम भरलेली वांगी कशी बनवतो तशीच टेस्ट येते. आणि भरलेल्या वांगीची सुद्धा रेसिपी मी शेअर केलेली आहे. हे आता 7 मिनिटासाठी छान असं झाकण लावून द्यायचं आहे. 7 मिनिटं झाली की एकदा चेक करून पाहायचं की नाही अजून आपलं वांग शिजलेलं नाही. आता परत 2 मिनिटासाठी आपण वांग छान असं शिजवून घ्यायचं आहे. किती छान कलर आलेला आहे बघा. कमी तेलामध्ये अगदी झटपट रेसिपी बनते. त्यामुळे घरी सुद्धा भाकरी चपाती सोबत खूप आवडीने खातील. किंवा तुम्ही फिरायला चाललाय तर पटकन आपल्याला भरलेलं वांग म्हणजे भरून करण्यापेक्षा ही रेसिपी अगदी झटपट बनते. आणि ही रेसिपी तुम्ही भरपूर लोकांना शेअर करा, जेणेकरून हॉटेलची टेस्ट घरच्या घरी मिळेल. हे बघा असं चाकून बघायचं चेक करून की शिजलेलं आहे का. आपली आता मस्त असं मसाला वांगा छान असं शिजलेलं आहे. आपण याला वांग्याची भाजी म्हणायचं नाही तर मसाला वांग म्हणायचं, कारण आपण वांग्याच्या भाजीला फोडी करतो. किती छान अशी तर्री सुद्धा आलेली आहे. अगदी आपण कमी तेलामध्ये बनवलेलं आहे, पण किती छान झालेली आहे बघा बरं भाजी. आता गॅस बंद करायचा आहे. आपली भाजी तयार झालेली आहे. आणि गार्निशिंगसाठी तुम्ही कोथिंबीर सुद्धा ॲड करू शकता. आता एका बाउलमध्ये काढून घेते मी. हे बघा मस्त असं आपलं मसाला वांग तयार झालेलं आहे. तर तुम्ही सुद्धा रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की भाजी कशी झालेली आहे, तुम्ही सुद्धा ट्राय करून. चला तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.